यानंतरची बातमी अमेरिकेतील दोन मित्रांमधल्या संघर्षाची। अमेरिकेतील दोन दिग्गज आमने सामने उभे ठाकलेत। एक आहे अमेरिकेचं सर्वोच्च घटनात्मक पद भूषवणारा अध्यक्ष, तर दुसरं आहे अमेरिकेचं जगातील महत्त्वाचा अब्जाधीश। दोन ताकदवर व्यक्तींमधील या संघर्षाला सुरुवात काही दिवसांपूर्वीच झाली आहे। अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क हे कधीकाळी एकमेकांचे कट्टर पाठीराखे आज मात्र एकमेकांचे जाहीर वाभाडे काढतायत। त्यातच ट्रम्प यांच्या निवडणुकीवेळी भरघोस देणगी देणाऱ्या मस्क यांनी थेट आपली स्वतःची राजकीय पार्टी घोषित करून अमेरिकन राजकीय पद्धतीलाच आव्हान उभं केलंय। पाहूया, अमेरिकेत खरंच नव्या राजकीय वातावरणाला सुरुवात होतीये का? नवी पार्टी स्थापन करून मस्क खरंच ट्रम्प यांना आव्हान देऊ शकतात का? मुळात अमेरिकन जनतेला ही नवी पद्धत रुचेल का? पाहूया एक ग्लोबल रिपोर्ट। सख्खे मित्र पक्के वैरी, ट्रम्प मस्क यांचा राजकीय संघर्ष, मस्क यांची अमेरिका पार्टीची घोषणा। आतापर्यंत आर्थिक जगतात साम्राज्य पसरवणारे अब्जाधीश एलॉन मस्क आता अमेरिकन राजकीय आखाड्यात उतरतायत। त्यांनीच तशी घोषणा केली आहे। एलॉन मस्क यांनी अमेरिका पार्टी नावाचा पक्ष स्थापन करत असल्याची घोषणा केली आहे। एक्स या त्यांच्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून त्यांनी 4 जुलै रोजीच एक पोस्ट शेअर केली होती। 4 जुलै हा स्वातंत्र्य दिन एक चांगला मुहूर्त आहे। याच दिवशी मी अमेरिकन जनतेला विचारतो, तुम्हाला द्विपक्षीय, काही जण एकपक्षीय म्हणतात, ही पद्धत हवी आहे का? आपण अमेरिका पार्टी स्थापन करायला हवी का? याच पोस्टला 65.4% नागरिकांनी हो असं उत्तर दिलं, तर 34.6% लोकांनी नाही असं उत्तर दिलं असा दावा करण्यात आलाय। या रिप्लायवरून आता मस्क यांनी पुढे आणखी एक पोस्ट केली। 2 पैकी प्रत्येकी एका नागरिकांना नवा पक्ष हवा असं सांगितलंय आणि तुम्हाला तो मिळेलच। जेव्हा आपल्या देशाचं दिवाळ निघत असतं, भ्रष्टाचार वाढलेला असतो, तेव्हा आपण एकपक्षीय किंवा एकाधिकारशाहीत जगत असतो, लोकशाहीत नाही। मी अमेरिका पार्टी या पक्षाची घोषणा करतो। तुमचं स्वातंत्र्य तुम्हाला मिळवून देण्यासाठी अमेरिका पार्टी स्थापन झाली आहे। अमेरिकेत आजवर रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्स या 2 पक्षांची सत्ता आली आहे। मुख्य लढत या 2 पक्षांच्या विचारधारेतच असते। तिथं तिसऱ्या किंवा इतर पक्षांचं अस्तित्व शून्यासमानच असतं। अमेरिकन मतही या 2 पक्षांभोवतीच फिरतं। त्यामुळे मस्क यांचा हा नवा पक्ष या अमेरिकन व्यवस्थेत किती व्यवहार्य ठरतो हे त्यांच्या रणनीतीवर अवलंबून असेल। इलॉन मस्क यांनी अमेरिकेत तिसरा राजकीय पक्ष काढण्याची घोषणा केलेली आहे। अजूनपर्यंत त्या दृष्टीने हालचाली झाल्याचं काही ऐकिवात नाही। इलॉन मस्क स्वतः जन्मजात अमेरिकेचे नागरिक नसल्यामुळे ते काही अमेरिकेचे अध्यक्ष होऊ शकत नाहीत। ते अर्थात राजकीय पक्ष काढू शकतात, त्याची स्थापना करू शकतात, पण अमेरिकेमध्ये नवीन राजकीय पक्ष काढणं ही सोपी गोष्ट नाही। कारण अमेरिकेतली 50 राज्य आहेत आणि प्रत्येक राज्याचे वेगवेगळे नियम आहेत आणि काही राज्यांमध्ये जवळपास 0.25 ते 1% मतदारांच्या सदस्यता मोहीम राबवल्यानंतरच राजकीय पक्षाची स्थापना करता येऊ शकते आणि त्यामुळे पक्ष काढता येतो, पण ते काढायचं तर ती एक खूप मोठी प्रक्रिया आहे। ती इलॉन मस्क यांना जमेल की नाही याची कल्पना नाही। अमेरिकेत इतरही काही पक्ष अस्तित्वात आहेत, मात्र त्यांचं अस्तित्व फार दिसून येत नाही। तर अपक्ष ही निवडणूक लढतात, मात्र ते या 2 प्रमुख पक्षांपैकी एकाला पाठिंबा दर्शवतात। अशा प्रकारे तिसरा राजकीय पक्ष स्थापन करण्याचे प्रयत्न झालेले आहेत। त्यातले काही रिपब्लिकन पक्षाची स्थापना अशीच झाली होती असं कळतं, पण बाकीचे जे प्रयत्न आहेत, म्हणजे कधी ग्रीन पार्टीची स्थापना करण्याचा प्रयत्न झाला, कधी पुरोगामी पक्ष, कधी समाजवादी पक्ष, कधी दारूबंदीसाठी पक्ष काढण्याचे प्रयत्न झालेले आहेत, परंतु असे प्रयत्न काही यशस्वी झालेले नाहीयेत। कारण त्याच्यासाठी जी प्रक्रिया आहे ती किचकट आहे आणि त्याच्यानंतर अमेरिकेच्या लोकांच्या मनात, अमेरिकेच्या माध्यमांच्या मनात ही 2 पक्षांची व्यवस्था इतकी बसलेली आहे की तिसरा पक्ष जरी आला तरी त्याला मतदान होण्याचं काही फारसं प्रमाण नाही। अमेरिकेतल्या निवडणुका अत्यंत खर्चिक आहेत। आता एलॉन मस्क यांच्यासारखा अब्जाधीश राजकीय आखाड्यात उतरतो आहे। एकतर मस्क यांनी 2024च्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारात भरघोस देणगीसह सक्रिय पाठिंबा दर्शवला होता। तेव्हा तर दोघांची अगदी जय विरुद्ध दोस्ती साऱ्या जगानंच पाहिली होती। ट्रम्प मस्क यांची स्तुती करताना थकत नव्हते, तर ट्रम्प यांच्या साथीनं मेक अमेरिका ग्रेट अगेन या कॅम्पेनमध्ये मस्क सहभागी झाले होते। ट्रम्प प्रशासनातही त्यांनी सक्रिय होण्याचा मनोदय बोलून दाखवला आणि ट्रम्प यांनी सत्तेत येताच मस्क यांच्या हातात नवा कोरा कार्यक्षमता विभाग म्हणजेच डोज विभाग दिला। या विभागानं नोकर कपातीसह प्रशासन कार्यक्षम करण्याचा विडाच उचलला।
मात्र याच विभागाविरोधात जनमानसात दोघांप्रती प्रचंड रोष निर्माण झाला. त्यांच्या विरोधात आंदोलनं झाली तरी दोघांनी एकमेकांची पाठ काही सोडली नाही. मात्र ट्रम्प यांचं टॅरिफ धोरण आणि मस्क यांची परदेशी निवडणुकांमधली लुडबुड यामुळे मस्क यांच्या टेस्ला, स्पेसएक्स या कंपन्यांना, त्यांच्या उद्योगांना, शेअर्सना प्रचंड फटका बसला. त्यातच ट्रम्प यांचं महत्वाकांक्षी वन बिग ब्युटिफुल बिलनं आगीत तेल ओतलं. डोजचे प्रमुख असतानाही मस्क यांनी या बिलावर प्रचंड टीका केली आणि ट्रम्प यांची साथ सोडली. दोघांमध्ये जोरदार वाकयुद्ध रंगलं. दोघांनी एकमेकांना मोठमोठ्या धमक्या दिल्या. त्यानंतर मस्क काहीसे वरमले. मात्र पुन्हा ट्रम्प यांचं बिल पास होत असताना मस्क यांनी विरोधाचा सूर पुन्हा आळवला आणि अखेर त्यांनी आपल्या नव्या पक्षाची स्थापना केल्याची घोषणा करून टाकली. मात्र एक राजकीय पक्ष स्थापन करणं, तोही अमेरिकेत रुजवणं ही काही खायची गोष्ट नाही, मग तो मस्क सारखा अब्जाधीश संस्थापक असला तरी. स्टंट असू शकतो कारण इलॉन मस्क उद्योगपती आहेत आणि ट्रम्प यांनी नुकताच जो कायदा संमत केलेला आहे, त्यांच्या पुढाकाराने अमेरिकेच्या संसदेने जो कायदा संमत केलेला आहे, त्यामुळे इलॉन मस्क यांच्या उद्योगाला मोठा फटका बसणार आहे. ज्या सवलती स्वच्छ ऊर्जा आणि बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या या दोन्ही क्षेत्रांना दिल्या जात होत्या त्या मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहेत आणि त्यामुळे कदाचित रागावून इलॉन मस्क यांनी हे पक्ष काढण्याचं घोषित केलं असावं. वरकरणी त्यांचं म्हणणं आहे की अमेरिकेतले दोन्ही पक्ष एकसारखेच आहेत, त्याच्यात काही फारसा फरक नाही आणि ते अमेरिकेच्या हितापेक्षा स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतः निवडून येण्यासाठी काम करतायत आणि त्यामुळे अमेरिकेच्या हितासाठी ही अमेरिका पार्टी काढायची त्यांची इच्छा आहे. आता मस्क यांनी हा पक्ष स्थापन तर केलाय, मात्र त्यासाठी लागणारी यंत्रणा उभारण्यापासून ते पक्षाचं स्वरूप, त्याची विचारधारा ठरवणं या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना त्यांची शक्ती, वेळ, पैसा सारं काही खर्च करावं लागणार आहे. शिवाय जरी त्यांना 65.4% अमेरिकन नागरिकांचा पाठिंबा असल्याचं म्हटलं